शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या प्रेरणेने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रामधल्या भगवान श्रीकृष्णांच्या किंवा विष्णूंच्या 1000 नावांचा आपण विचार करतो आहोत क्रमाक्रमाने। आज आपल्यासमोर श्लोक क्रमांक आहे 56 क्रमांक श्लोक आहे। श्लोक म्हणू आपण एकदा आणि मग क्रमाक्रमाने त्या श्लोकातल्या नामांचा आपण अर्थ पाहू। अजो महार्ह स्वाभाव्यो गीतामित्र प्रमोदनः आनंदो नंदनो नंदः सत्यधर्मा त्रिविक्रमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। 56 क्रमांकाचा श्लोक। यात भगवंतांची 10 दिव्य नामं आहेत। अजहा महार्हः स्वाभाव्यः गीतामित्रः प्रमोदनः आनंदः नंदन नंद सत्यधर्म त्रिविक्रमा अशी 10 नावं आहेत क्रमाने। सगळ्यात पहिलं नाव अजहा अजो आलं आहे तिथे। हे नाव आधी एकदा येऊन गेलं आहे पण वेगळ्या छटेने येऊन गेलं आहे। अजो दुर्मर्शन शास्ता विश्रुतात्मा सुरारी हा असा श्लोकात त्या येऊन गेला आहे पण तिथे अर्थाची वेगळी छटा होती। पण एक सर्वसाधारण मुख्य अर्थ जो अज शब्दाचा आहे ज्याला जन्म नाही तो अज आणि म्हणून या अर्थाने जिथे निरूपण आहे अजहा तो जन्मरहित आहे आणि म्हणून हे नाम निर्गुण निराकार वाचक आहे। चारही देवांच्या संदर्भामध्ये चत्वार देव निरूपण संदर्भामध्ये हे निर्गुण निराकाराविषयीचं नाव आहे अजहा ज्याला जन्मच नाही। खरं म्हणजे ईश्वरालाही जन्म नाही पण मायेसहित तो असल्यामुळे त्याला अज नाही म्हटलं आहे आचार्यांनी। तो दिसत नाही बरोबर आहे सगुण निराकार आहे पण अजहा अजो हे नाव निर्गुण निराकार वाचकच मानले आचार्यांनी। जन्मरहित त्याला जन्म वगैरे नाही फक्त ज्याच्या सत्तेवर सत्ता आणि स्फूर्ती हे निर्गुण निराकार तत्व जे आहे ब्रह्मवस्तू ज्याला म्हणूया ते सर्व जगताच्या उत्पत्तीसाठी ईश्वराला सत्ता आणि स्फूर्ती देतं। स्वतः जन्म घेत नाही कधीही नाही तो अजन्माच आहे आणि त्यामुळे अजन्मा तो आहे म्हणून खरं म्हणजे अवताराला सुद्धा अजन्माच म्हणतात। हे सगळं स्वेच्छेने परमात्मा करतो म्हणून त्याला अजा हे नाव आहे। श्रीमद भगवद्गीतेमध्ये 2य अध्यायामध्ये श्लोक येतो न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः असा श्लोक आहे। न जायते म्रियते म्हणजे ज्याला जन्म मृत्यू नाहीच। जन्मरहित जो आहे तो अजो याला का जन्म नाही याचं विवेचन आचार्याने खूप छान केलं की याला जन्म का नाही नाव याला का ठेवलं। अर्थ नाव तर आहे श्री विष्णूंचं म्हणा किंवा श्री गोपालकृष्णांचंच हे नाव आहे अज आहे तो पण हे नाव त्याला का ठेवलं थोडीशी मीमांसा आचार्यांनी जन्मासाठी केलेली आहे। कोणीही सामान्य व्यक्तीचा आपला सर्वांचा जो जन्म होतो त्याची कारण मीमांसा अशी सर्व संतांनी केली आहे शास्त्रांनी केली आहे। वासनेच्या संगे जन्म घेणे लागे अशी केली आहे आणि ईश्वराला वासनाच नाही कारण त्याला पूर्वजन्म नाही वासना नाही
वासना हे पुढच्या जन्मांचं बीज असतं आहे. जसं आपला विचार जर केला तर आपल्याला अनेक ह्यापूर्वी पुष्कळ पूर्वजन्म होऊन गेले आणि त्यामुळे त्या जन्मात शिल्लक राहिलेल्या वासना सगळ्या संचितात संग्रहित होतात आणि मग त्यानुसार प्रारब्धवशात या मनुष्ययोनी जेव्हा मिळते, अगदी मनुष्ययोनीच दरवेळा मिळेल असं नाही, पण जेव्हा मिळते तेव्हा मग ते सगळे भोग प्रारब्धाचे भोगावे लागतात. आणि बाकी इतर मनुष्य तर सगळ्या योनीत तर भोग योनीच आहेत, म्हणजे त्या फक्त क्रियामान स्वातंत्र्य हे नाहीच आहे. पण मनुष्याचा विचार जर केला तर मनुष्याचा जन्म वासनेच्या संगे होतो, पूर्ववासन. मग ईश्वराला हे नाव अजन्मा का दिलं की अजहा का दिलं, जन्म का नाही म्हटलं, कारण त्याला वासना नाही. स्वतः भगवान गीतेमध्ये हे वाक्य बोलले अर्जुनाला की मला पुष्कळ जन्म झाले, बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवर चार्ज. भगवंतानी जन्म नाव म्हटलं आहे तिथे, पण ते अवतारवाचक आहे जन्म, त्याची मीमांसा आहे भाष्यामध्ये. पण अज शब्दाचा अर्थ घेताना अर्जुना मला अनेक जन्म होऊन गेले याचा अर्थ मी अनेक काळामध्ये अनेक अवतार धारण केले याचा अर्थ केला आहे. याला वासना का नाही याचं वर्णन श्रुती माऊलीने छान केलं आहे. एक श्रुती आहे, षड्भाव विकार शून्यम. परमात्मा निर्गुण निराकार जो आहे तो षड्भाव विकार आहे, विरहित आहे. षड्भाव म्हणजे हेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे याला षड्भाव म्हणतात. 6 विकारच आहे ते. विकार याचा अर्थ, खरा अर्थ विकार शब्दाचा बदल असा होतो. बदल होत जसं दुधाचं दही होतं, हा दुधाचा झालेला विकार आहे. बदलाला विकार म्हणतात शास्त्रामध्ये. ईश्वराला असा बदल नाही आहे, तो आहे तसाच आहे. स्वतंत्र स्वे महामनी तिष्ठती सर्वाधारम, हे श्रुती माऊलीने त्याचं केलेलं वर्णन आहे. स्वतंत्र आहे, स्वतःच्या महिम्यात अखंड स्थित आहे आणि आपला जो महिमा आहे त्या महिम्यामध्ये स्थित राहून जगताच्या उत्पत्तीचे वेळी ईश्वराला सत्तास्फूर्ती देऊन जगत निर्माण करतो आणि यथासमय संपवतो. पण जीवाचा विचार आपण करतो, 6 विकार नाही त्याला, आणि मनुष्याला हे 6 विकारांनी तो बांधला गेला. म्हणून परमात्मा षड्विकार शून्य असल्यामुळे त्याला विकारच नाही, म्हणून वासनाच नाही, कर्मच नाही. अवतारात तर कर्म करताना दिसतो तो. 3ऱ्या भूमिकेत जेव्हा आपण येतो अवतारामध्ये परमात्मा कर्म करताना दिसतो. पण भगवान भगवद्गीतेत म्हणाले, मी अर्जुना कर्म करताना दिसतो, पण खरं म्हणजे मला कर्म नाही आहे. संपूर्ण जगताचा विचार केला तर मी काही करावं अशी काही आवश्यकता नाही आहे. खरं म्हणजे की मी फक्त कर्म करून दाखवतो. भगवंतांच्या कर्मांना अवतारामध्ये म्हणून लीला म्हणतात, दिव्य लीला म्हणतात. जन्मकर्मच मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वता, 4थ अध्यायात भगवान बोलले, त्यांना दिव्य कर्म किंवा लीला म्हणतात. मला नाहीच आहे, कर्म करायची गरजच नाही आहे. नवे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. भगवान स्वतः बोलतात की मला करण्यासारखं असं काही कर्म नाही आहे, पण मी लीला करून दाखवतो. लीला याचा अर्थ त्याचाही भगवंतांनी अर्थ स्पष्ट केला. षड्भाव विकार शून्यम तो असतो, म्हणून त्याला पुनर्जन्म नाही असा आपण अर्थ समजून घेतो आहोत. तो कर्म करताना समजावून तोच सांगतोय भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये, सगळीकडे की मी पद्म पत्र निवांभसा असं कर्म करतो. मी करतो सगळी कर्म, अगदी सगळी, दूध पिण्यापासून लोण्याच्या चोऱ्यापासून करेल. रथाचं चाक उचलेल, अर्जुनाच्या रथाचा सारथी होईल. राम अवतार म्हटला की त्याला लीला करायच्याच असतात. त्या युगामध्ये जशी गरज उत्पन्न होते तसा भगवान अवतार घेतात आणि त्या अवताराच्या लीलांमध्ये मग तो कर्म करतच असतो ना. पण या कोणत्याही कर्माने तो लिप्त होत नाही. लिप्त होत नाही याचा अर्थ मी कर्म करतो आहे एक, आणि कर्मफलाची अपेक्षा, हे कर्माचे 2च बंधन मानले आहेत. 2च बंधनं कर्माची असतात. ती ईश्वर जेव्हा अवतार घेतो ह्या भूमिकेत तो असत नाही, त्याला कोणत्याही नमे कर्मफले स्पृहा भगवान म्हणतात. कर्मफलाची अपेक्षा नाही, फक्त वर्त एवच कर्मणी नानवाप्तमवाप्तव्यम म्हणतात. मी त्यात न गुंतता, जसं पाण्यामध्ये कमळाचं पान टाकलं त्याला एक थेंब पाणी चिकटत नाही, हा दृष्टांत दिला आहे भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेत. तसा मी कर्म करतो, पण मी लिप्त होत नाही. याचा अर्थ लिप्त होत नाही म्हणजे कर्माचा लेप त्याला लागत नाही. कर्माचा लेप कशाला म्हणतात? या 2 गोष्टींमुळे मी कर्म करतो आहे, कर्मफलाची अपेक्षा यांनी लेप लागतो आणि मग त्यामुळे
त्याच्या वासना शिल्लक राहतात. मी कर्म केलं, कर्ता मानलं की अहंकार होतो, मी कर्ता म्हणलं की अहंकार झाला. आणि भगवंतांना हे असं होत नाही. म्हणून भगवंत जन्मरहित आहे. मग तो देह तर धारण करतो, थोडा अवतारात शिरू होता. आपण अवतार धारण करतो, रामकृष्ण वामन इत्यादी पुष्कळ अवतार धारण करतो. योवा अनंतस्य गुणान अनंता, युगायुगात त्याला वेगळे वेगळे अवतार धारण करावे लागतात. पण त्या अवतार म्हणतो आपण वास्तविक व्यवहारामध्ये म्हणताना म्हणतो श्रीराम जन्म, श्रीकृष्ण जन्म, दत्त जन्म, ही आपली व्यावहारिक भाषा. जसं आपल्या देहाच्या संबंधात आपण बोलतो तसं देवाविषयी बोलतो. फारसं ते गैर नाही आहे, पण तिथे जन्म शब्दाचा अर्थ अवतारच असतो आहे. कारण जन्म ज्याला आहे त्याला मरण असतं आहे. जन्म ज्याचा होतो त्याला मरण असतं आहे. मगाशी आपण श्लोक उद्धृत केला होता गीतेतला 2 अध्यायातला, न जायते म्रियते वा कदाचिन. म्रियते म्हणजे मरण. कारण जन्म मानला तर मग मरण आहे, पण अवताराला मरण नाही आहे. अवतार स्वेच्छेने येतो. हा परमात्मा जेव्हा अवतार घेतो त्याच्यामधला आणि सामान्य जीवामधला फरक आहे. तो अवतार घेतो स्वेच्छेने आणि अवतार संपवितो स्वेच्छेने. संपवितो स्वेच्छेने म्हणजे त्याला मरण नाही आहे. पण जीवाचं असं नाही आहे, त्याला स्वेच्छेने जन्मही नाही, वासनेच्या संगी जन्म आहे, आणि मरणही स्वेच्छेने नाही. मरण याचा अर्थ मृत्यू. मी कधी संपावं कुणाच्या हातात नाही. घरी दारी, आकाशात, विमानात, बसमध्ये, कुठे, ते त्याच्या हाती नाही. परमात्मा संपतच नाही. न जायते म्रियते वा कदाचिन. जेव्हा वेळ येते अवतार कार्य पूर्ण होतं. अवताराचे काही मुख्य कार्य असतं, काही अवांतर कार्य असतात. ते सगळे कार्य संपली की परमात्मा स्वेच्छेने अवतार समाप्त करतात. राम अवतार असो, कृष्ण अवतार असो. उल्लेख आहेत तसे रामायणामध्ये आणि भागवतामध्ये की जेव्हा कृष्ण अवतारामधलं सगळं अवतार कार्य जे करायला हवं होतं भगवंतांनी संपवलं, तर ब्रह्मदेव स्वतः आले की भगवंत आता समाप्त करा अवतार, तुमचं कार्य संपलं आहे. तुम्हाला जेवढी आयुर्मर्यादा माझ्या योजनेत मी दिली होती, वयम शतम व्यतीताय पंचविंशाधिकं प्रभो. मग 125 वर्ष संपत आलं आहे. आता कार्यही संपलं आहे. अवतारात काही करण्यासारखं राहिलं नाही आहे. तर तुम्ही चला आता तुमच्या वैकुंठ लोकात. ब्रह्मदेव बोलवायला आलेले आहेत असं वर्णन आहे. आणि मग भगवंतांनी स्वेच्छेने लीला केली. यादवांच्या समाप्तीची लीला आहे. विस्ताराने आता बोलायचं नाही आपल्याला त्याविषयी. पण यादवांचा कुळ समाप्त करण्यासाठी भगवंतांनी काही लीला केली. आणि त्यानंतर भगवान स्वेच्छेने 125 वर्ष हे आयुष्य द्वापरयुगातल्या अवतारामध्ये त्यांनी स्वतः घेतलं आणि समाप्ती केली. पण ती स्वेच्छेने केली. श्रीमद भागवतात दशमस्कंदात वसुदेवांच्या तोंडात श्लोक आहे, अस्यापि देव वपुष्व मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य न भूतमयस्य कोपी. वासनेच्या संगणी ज्यांचा जन्म होतो, आपल्यासारख्यांचा, सामान्य माणसांचा, त्यांना वासनेच्या संगी जन्म घेताना त्यांचा देह पंचभौतिकच असतो. पंचमहाभूतांनी बनलेला, आणि त्यात त्रिगुणांची भर पडते. म्हणून अष्टधा प्रकृती ज्याला म्हणतो असा आपला जन्म असतोय सर्वसामान्यांचा. पण भगवंतांचा तनू पंचभौतिक नाहीच आहे. म्हणून भगवंतांच्या तनूला किंवा जो अवतार धारण करतात त्या अवतारातल्या शरीराला, त्या रामकृष्ण इत्यादींच्या त्या शरीराला दिव्य तनू म्हणतात. कारण ती पंचमहाभूतांनी बनलेली तनू नसते. भगवान जेव्हा अवतार घेतात, आपण रामायण किंवा भागवत ऐकलं असेल सगळ्यांनी, उल्लेख येतात ना ठिकठिकाणी की भगवंत अयोनी संभवा आहेत. ते स्वेच्छेने वसुदेव देवकीसमोर 8 वर्षाची मूर्ती भगवंतांनी प्रगटच केली आणि सांगितलं मी अजन्म आहे वास्तविक. पण आता ह्या अवतारातल्या लीला करण्याकरता हा जो दुष्ट मामाधुरी 6 बाळं मारली नाही, याला समाप्त करण्याकरता मी मुख्यत्वे अवतार घेतो आहे. खूप छळतो आहे, तुलाच नाही सगळ्या जगाला, त्रिभुवनाला छळतो आहे हा. म्हणून मी आता अवतार घेतो आहे. पण हे वसुदेव आणि देवकींना समजून सांगताना भगवंतांनी 8 वर्षाची मूर्ती स्वेच्छामयस्य न भूतमयस्य कोपी. मग देवकीला सांगावं लागलं की अरे तू हे सगळं करतो आहेस बरोबर आहे, तू परमात्मा आहेस. मग भगवंतांनी थोडी कारण मीमांसा बोलले की तुमच्याच पोटी काय येतो आहे, ते पृष्णिगर्भ सुतपा असे तुम्ही होते वगैरे अशी कथा आहे. त्या पुण्याचा प्रभाव म्हणून मी तुमच्या पोटी जन्माला येतो आहे.
ती म्हणाली, मग तू असा चतुर्भुज मूर्ती प्रगट झाली, असं बाळ काय करायचं? लोक तर म्हणतील काय कसं बाळ जन्माला आलं. तू बाळ हो, बालक हो. म्हणून भगवंतांनी मग शिशुरूप धारण केलं असं भागवतात वर्णन आहे. स्वेच्छामयस्य, आणि भगवंत स्वेच्छेने अवतार घेतात, जन्म नाही, अजन्म आहेत, अयोनी संभव आहेत. आणि मग वचूत भगवंतांनी तिथे बालरूप धारण केलं असं वर्णन कृष्ण अवताराच्या वेळचं आहे. दुसरा अर्थ आचार्यांनी एक व्याख्या केली आहे. ह्या श्लोकावरती भाष्य करताना आचार्यांनी अज शब्दाची एक व्याख्या केली आहे. अजती गच्छती क्षपती इति वा अजा. अजती गच्छती क्षपती असे 3. अजतीचा अर्थ तर आपण पाहिला. गच्छती म्हणजे अवताराविषयी वर्णन चाललं आहे. हा गच्छती भक्तांकडे आपणून जातो. भक्त भक्ती करतात, प्रतीक्षा करतात, वाट पाहतात देवाची. आणि भगवान अजन्मा असूनही अवतार धारण केला आहे, शरीर धारण केलं आहे अवतार म्हणून. आता स्वेच्छेने त्यांच्या घरी जाईल. अजती गच्छती उदाहरण म्हणून, संदर्भ म्हणून आपल्यासमोर उदाहरण म्हणून ठेवतो आहे. भगवान राम अवतारामध्ये शबरीच्या प्रतीक्षेचं त्यांना सगळं रूप माहिती आहे. वयाच्या 10व्या वर्षी मातांग ऋषींची शिष्या वाट पाहत आहे श्रीरामांची, कारण तिच्या सद्गुरूंनी तिला सांगितलं आहे की शबरी तू फक्त वाट पहा, प्रभू राम येतील. वास्तविक मातांग ऋषींनी जेव्हा शबरीला सांगितलं, रामांचा जन्मही झाला म्हणजे अवतार झालेलाही नाही, ती अगदी 10व्या वर्षी पळून आले विवाह प्रसंगातून. मातांग ऋषी अत्यंत अधिकारी आहेत, गायत्री उपासक आहेत. आणि त्यांनी सांगितलं की तू वाट पहा, राम येतील, तुला दर्शन देतील, मगच तू तुझा देह संपवणार आहेस, वैकुंठात जाणार आहेस. ती प्रतीक्षा करते आहे. रामांनाही माहिती आहे सगळं चरित्र तिचं. म्हणून प्रभू रामचंद्र वनवासात का गेले याची कारणमीमांसा अनेक आचार्यांनी अशी केलेली आहे. शबरीसाठी गेले वनात, गुहकासाठी गेले वनात, त्यांनी पितृ आज्ञा पालन केली हा भाग तर आहेच, पण शबरीसाठी. आणि आचार्यांनी अजती गच्छती म्हटलं आहे. अजती गच्छती क्षिपती इति अजहा. गच्छतीचं वर्णन स्वच्छेने भगवान वनवासाच्या काळामध्ये शबरीकडे गेले. जानकीचा वियोग झाला आहे, रावणाने पळवून नेलेली आहे. आणि त्यावेळेला शबरीची भेट झाली. मग तिने पुढे सुग्रीवांची माहिती सांगितली, रामातून सुग्रीवाशी मैत्री कर वगैरे वगैरे सांगितलं. आणि त्यानंतर पण मुद्दा असा आहे की प्रभू रामचंद्र अजती गच्छती, तिच्या प्रतीक्षेचं फल नुसती प्रतीक्षा नाही, रोज सेवा, रांगोळी काढणं, सडा घालणं, वाट पाहणं, ज्या दिशेने राम येतील तिकडे डोळे लावून बसणं, संध्याकाळ झाली की मग वाट पाहणं बंद, मग थोडी निद्रा घेईल, पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच. आश्रम स्वच्छ करणं, राम येतील ना, सद्गुरू येणार आहे, आता हृदय आपले चौफाळून या भले, वरी वैसव पावले श्री गुरूंची श्रीराम, माऊलींची ओवी ज्ञानेश्वरीतली. माझ्या रामाला आणायचं इथे, स्वच्छ साफ अंगण झालेलं, पाणी पडलेलं, फुलांची सजावट केलेली. आणि रामाला खायला काही वन्य फळं आणणारी, बोरं तर होतीच तिच्यात, व वन्य म्हटलं आहे फक्त रामायणामध्ये. वन्य म्हणजे सगळी फळं वनात पिकणारी. शबरीसाठी राम तिच्याकडे गेले. अजती गच्छती क्षिपती, क्षपतीचा अर्थ दुर्जनांकडे नाही जात, सोडून देतो दुर्जनांना. उदाहरण म्हणून बघा, भगवान जेव्हा हस्तिनापूरला गेले, दुर्योधनाकडे नाही जेवले, त्यांनी आग्रह केला की माझ्याकडे भोजन घ्या. नाही, भगवान विदुराकडे गेले. ते भक्त आहे, विदुर पत्नी तर फारच भक्त, विदुरही भक्त आहेत, ज्ञानी भक्त आहेत. आणि भगवान क्षपती दुर्जनांना सोडून देतो आणि सज्जनांकडे जातो. अजती गच्छती क्षपती इति वा अजाहा अशी आचार्यांनी व्याख्या केलेली आहे. ह्याप्रमाणे अजाहा या शब्दाचा अर्थ पाहताना आपण थोडक्यामध्ये चिंतन केलं आहे. मुख्य अर्थ त्याचा हा जन्मरहित आहे. अवतार हा जन्म नाही आहे. अवतार स्वेच्छेने तो येतो आणि स्वेच्छेने जातो, म्हणून तिथे जन्मही नाही मृत्यू नाही, येतो जातो स्वेच्छेने बस. मरण आपल्या सामान्य माणसाला, आपल्याला जन्म आहे म्हणून मरण आहे, त्याला जन्म नाही म्हणून मरण नाही. सोपा अर्थ आहे अजाचा. ही त्याची दिव्यलीला आहे. आणि अवतार ईश्वराने घेणं ईश्वराचं एक कार्य आहे. सृष्टीनिर्मिती ब्रह्मवस्तूचं कार्य आहे, ईश्वराचं कार्य आहे. कारण ईश्वराचं कार्य अवतार घेणं आहे. कशासाठी अवतार घेतो याची कारणमीमांसा भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात आहे ना.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यम, या दोन कारणांसाठी, धर्माची संस्थापना करण्यासाठी, दुष्टांना दंड देण्यासाठी आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, ह्या कार्यासाठी भगवान मी अवतरे युगी युगी, युगायुगात मी अवतार घेतो. याची काजा लागे मी अवतरे युगायुगी. पण हे जो ओळखे अंगी तोचे तरुण जाय माऊलींची ओवी आहे. त्याप्रमाणे भगवान अज आहेत या शब्दाचा आपण असा थोडक्यामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न केला. द्वितीय नाम या श्लोकातलं आहे महार्हा. अर्ह पूजा करणे, पूजा करण्याला योग्य, श्रेष्ठ, सर्वात जास्त आदरणीय संपूर्ण जगतामध्ये परमात्माच आहे. पुष्कळ माणसं आदरणीय असतात, फार मोठं काम करतात, कर्मयोगी असतात, पुष्कळांचे आदर्श असतात, त्यांना मेंटर असतात. पण या सर्वांपेक्षा सर्वात जास्त आदरणीय आणि श्रेष्ठ परमात्मा आहे. हे सुद्धा भगवंतांचं ईश्वरवाचक नाव आहे. महार्हा हे ईश्वर वाचक नाव आहे असा आचार्यांनी उल्लेख केला आहे. चत्वार देवांपैकी महार्हा हे ईश्वरवाचक नाव आहे. सर्वांना आदरणीय, श्रेष्ठ, सर्वांच्या पूजेला योग्य असं याचं वर्णन केलेलं आहे. ईश्वरविषयक वर्णन करताना हे वर्णन केलं आहे की सर्वांना पूजनीय आणि खरं म्हणजे प्रत्येक जीवाचा उपास्य ईश्वरच आहे. त्याच्या वेगळ्या वेगळ्या रूपांची आपण उपासना करतो, कोणी रामाची, कोणी कृष्णाची, कोणी दत्ताची, कोणी नरसिंहाची. पण मुळात ह्या सगळ्या उपासना खरं म्हणजे ईश्वरापर्यंतच जातात. आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. आणि सर्व जीवांचा उपास्य मूळ स्वरूपामध्ये ईश्वरच आहे. म्हणून कोणतीही केलेली उपासना हे ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे, रुचीनाम वैचित्र्यात रुजकुटिल नाना पथजुषाम, त्यानुसार सामर्थ्य आहे. गुणांचे काय प्रभाव आहेत त्याप्रमाणे सामर्थ्य आहे. आवडीचा प्रश्न आहे, कोणाला काय आवडेल कोणाला काय आवडेल सांगता येत नाही. आवडी भिन्न भिन्न आहेत आणि त्यामुळे उपास्य भिन्न भिन्न असू शकतं, असतंच. आणि त्यामुळे उपास्य देवता कोणती जरी आपण मानली तरी खऱ्या अर्थाने उपासना ती ईश्वराचीच होते. ईश्वर सर्वांचाच उपास्य आहे, सर्व जीवांचा खऱ्या अर्थाने उपास्य ईश्वरच आहे. म्हणून त्याचं नाव महार्ह. अवतारात जाऊ थोडंसं. आचार्यांनी भाष्यात छटेमध्ये अवतारविषयकसुद्धा नाव असं वर्णन केलं आहे. थोडासा संदर्भ कृष्ण अवताराचा घेऊ. उदाहरण म्हणून अतिशय आदरणीय आणि अत्यंत पूजनीय म्हणून याची पहा, राजसूय यज्ञ आपण थोडा आठवावा पांडवांचा. युधिष्ठिराने धर्मराजाने राजसूय यज्ञ करायचं ठरवलं, भगवंतांना आमंत्रण दिलं. भगवंत संपूर्ण परिवारासह हस्तिनापूरला गेले असं वर्णन आहे. मग पुष्कळ दिवस तो यज्ञ चालला, राजसूय यज्ञ. पांडवांची तयारी जय्यत होती. कौरवांना सुद्धा सहभागी करून घेतलं आहे, कारण वेळेवर त्यांनी काही गडबड करायला नको म्हणून. कारण कौरव आणि पांडव यांचं तसं वैमनस्य भांडण आहे. पण राजसूय यज्ञामध्ये भीष्मांच्या सांगण्यावरून पांडवांनी युधिष्ठिरांनी त्यांनाही सहभागी करून घेतलं आहे. चांगल्या चांगल्या भूमिका दिल्या आहेत. हो, कर्णाला तर दानावर ठेवलं की दान दे, तू जास्त देशील तर आम्हाला जास्त दान घडेल. कारण कर्ण दानपती आहे. कोषाध्यक्ष दुर्योधनाला केलं आहे वगैरे वगैरे. आणि मग सगळ्यात शेवटी जेव्हा राजसूय यज्ञाच्या समाप्तीचा दिवस आला, त्याचं विधान असं आहे की यज्ञामध्ये कुठला यज्ञ असो, ज्ञानयज्ञ असो, प्रत्यक्ष यज्ञ असो, मख असो, याग असो, त्याचं कोणतंही स्वरूप असो लहान मोठं, यज्ञामध्ये एक तरी सत्कार केला गेला पाहिजे. राजसूय यज्ञामध्ये एक सत्कार, ज्याला महाभारतामध्ये अग्रपूजा म्हटलं आहे, की सर्वांच्या आधी जो श्रेष्ठ आहे, अग्र म्हणजे सर्वांच्या पुढे आहे, अग्रभागी आहे, पुढे आहे, श्रेष्ठ आहे, आदरणीय आहे, पूजनीयच आहे. पूजनीय तर खरं खूप होते दरबारामध्ये. भीष्म आहेत तिथे, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, अश्वत्थामा आहे. हे फार मोठी माणसं आहेत सगळी तिथे. विदुर आहे, उद्धव आहेत, खूप लोक आहेत. पण तरी देखील अग्रपूजेचा विचार करताना असं वर्णन आहे भागवतामध्ये की अग्रपूजेचा विचार करताना पाचही पांडव एकत्र बसले. कुंती आहे तिथे आणि सहदेवानी एक
मांडला प्रस्ताव की आपण अग्रपूजा कृष्णाची का नाही करूया. लौकिकात त्यांचं नातंही आहे, आते मामे भाऊ आहेत, पण कृष्ण पांडवांचे पाठीराखे आहेत. माऊलींनी हरिपाठात वर्णन केलं आहे, द्वारिकेचे राणे पांडवा घरी अखंड त्यांच्या पाठीशी आहे. आणि त्यामुळे अजून महाभारताचं युद्ध व्हायचं आहे, युद्ध पुढे आहे बरं का. कारण राजसूय यज्ञानंतर त्यानंतर मग मयसभेचं वर्णन आहे, मग ते ठिणगी पडली पुढे आहे, युद्ध पुढे आहे, सारथ्यकर्म पुढे आहे. पण त्याच्या आधी भगवंतांनी कितीतरी वेळा पांडवांचं रक्षण केलं आहे. द्रौपदीचंच रक्षण केलं आहे 2दा. एक दुर्वासाने परीक्षा वनात घेतली तेव्हा एका भाजीच्या पानाने प्रसन्न झाला. असे पांडवांचे आणि वस्त्र अवतार घेतला. प्रत्येकाला भीमाला मदत केली आहे, पुष्कळांना मदत केली आहे, हे पांडव जाणून आहेत. म्हणून सहदेवानी सभा जेव्हा घेतली आदल्या दिवशी रात्री, सहदेवानी प्रस्ताव मांडला की आपण श्रीकृष्णाचीच अग्रपूजा करूया ना. का? कारण सर्वात पूजनीय, महनीय, अत्यंत श्रेष्ठ, सर्वांना आदरणीय कृष्णच आहे सभेमध्ये उद्या. आणि त्यानुसार पुढे मग भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा झाली असं वर्णन आहे. ते शिशुपाला आवडलं नाही वगैरे हा कथाभाग खूप पुढे आहे. भगवंतांनी त्याचा वध केला त्याच सभेत अशी कथा आहे. पण भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा 5ही पांडवांनी एकमुखाने संमती देऊन केलेली आहे. का केली? महार हा अवतारविषयक विचार केला तर भगवानच सर्वात जास्त श्रेष्ठ, पूजनीय, उपासना करण्यायोग्य, आदरणीय असा परमात्मा आहे. आणि मुळात त्याची किंमतच सर्वात जास्त आहे. सर्वात जास्त किंमत परमात्म्याची आहे जगामध्ये. म्हणून आचार्यांनी म्हटलं आहे, सर्वात जास्त किमतीचा पदार्थ जगातला कोणता असेल तर भगवान परमात्मा नारायण आहे. तो निर्गुण निराकारातही आहे, ईश्वर भूमिकेतही आहे, अवतार भूमिकेतही आहे. आणि म्हणून त्याची अग्रपूजा केली, सर्वात जास्त आदरणीय व्यक्ती म्हणून केली. असा महार हा या शब्दाचा 2 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे. त्याचा अर्थ आपण पाहिला. याच्यानंतरचं नाव 3 क्रमांकाचं या श्लोकातलं आहे. स्वाभाव्यः, स्वाभाव्य आहे तिथे रूप त्याचं. स्वाभाव्यः उत्पन्न न होणे हा ज्याचा स्वभाव आहे, हे नाव निर्गुण निराकार वाचक आहे. तिथे काही निर्मितीच नाही, काही गुणच नाही, रूप नाही, नाम नाही. तेथे माया स्पर्श सकेना रामदास स्वामी वर्णन करतात. आता सद्गुरू वर्ण आहे ना, जेथे माया स्पर्श सकेना, मायेचा स्पर्शच नाही, फक्त तो आहे 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 आहे. उत्पन्न न होणे हा खरं ज्याचा स्वभाव आहे, नाही उत्पन्न व्हायचं आहे. पुढे मग जेव्हा सगळ्या जीवांचे अनेक जन्मांचे कर्मभोग फलोन्वित होतात, त्यांना फळं येतात की आता आमचे भोगण्याची वेळ आली आहे, तेव्हा कुठे त्याच्याजवळ मग हळूहळू अंतःकरणामध्ये देश, वस्तू आणि काल यामध्ये क्षोभ निर्माण होतो. आणि त्यानंतर मग एकोहम बहुश्याम प्रजाये, वास्तविक त्याला अनेक व्हायला नाही आवडत. म्हणून हे नाव आहे स्वाभाव्य. उत्पन्न न होणे हा ज्याचा स्वभाव आहे वास्तविक, कारण तो नित्यसिद्ध आहे. स्वतंत्रस्य माहिनी तिष्ठती सर्वाधारम अशी जी श्रुती आहे, स्वतंत्र आहे. स्वेमहामनी तिष्ठती, की मी आहे आहे. त्याचा महिमा काय आहे? मी आहे आहे आहे. आणि माझ्याजवळ सत्ता आणि स्फूर्ती आहे. कार्य करायचं असेल तर ईश्वराला करावी लागते कार्य. निर्गुण निराकार ब्रह्मवस्तू काहीच कार्यच नाही करत, अकार्य येते, करत नाही. आणि म्हणून फक्त आहे आहे आहे. छांदोग्य उपनिषदात श्रुती येते, सदैव सौम्य इदमग्र आसीत एकमेवाद्वितीयकम अशी श्रुती येते. उत्पन्न होण्यायोग्यच नाही, फक्त त्याचं वर्णन जे केलं आता, सत एव सौम्य. सतरूप तो आहे, चिद्रूप तो आहे, आनंदरूप आहे. सत एव सौम्य. जेव्हा जेव्हा सत शब्द येतो, उपलक्षणींनी चित आणि आनंद शब्द धरून घ्यायचे. सत, चित, आनंद वेगळे नाहीच आहेत, एकच शब्द आहेत, छटा वेगळ्या आहेत. सत अस्तित्ववाचक आहे, चित ज्ञानवाचक आहे, आणि आनंद शब्दाचा अर्थ कळतोच आपल्याला. तिन्ही एकच आहे, हा एकच परमात्मा आहे. पण त्याच्यात थोड्या छटा वेगळ्या असल्यामुळे सच्चित आनंद 3 नाही आहेत, पण हे एकच आहे. सत एव सौम्य म्हणताना चित एव सौम्य म्हणता येतं, असं आचार्यांनी वर्णन केलं आहे. सत एव सौम्य, चित एव सौम्य, आनंद एव सौम्य तिन्ही म्हणू शकतो आपण, पण तिन्ही म्हणायची गरज नाही. सत एव सौम्य इदमग्र आसीत, इदम अग्र आसीत. या संपूर्ण सृष्टीच्या निर्मितीच्या आधी
जे तत्व आहे. चतुश्लोक भागवताती हाच उल्लेख आहे. अहमेवा समेवाग्रे नान्यत यत सदसत्परम. मी आहे आहे आहे. मी होतो असं कधीच नाही. मी होतो कारण तिथे फक्त वर्तमान काळ आहे. त्वं कालत्रयातीतः. एकच काल आहे तिथे. तिथे तीन काळच नाही. म्हणून याचा एक अर्थ ज्याला उत्पन्न होणं, ज्याचा स्वभावच नाही, जो नित्यसिद्ध आहे, आणि म्हणून त्याचं एक नाम स्वाभाव्यः असं आहे. आचार्यांनी अजून एक छटा अर्थाची इथे दिलेली आहे. जो स्वभावानीच, स्वाभाव्यः म्हटलं ना, स्वभावानीच सर्वांचे हित करणारा आहे. सर्व जीवांचं खऱ्या अर्थाने हित करणारा परमात्मा आहे. त्या अर्थाने हे नाव आहे. हा आता ईश्वरवाचक शब्द आहे. ब्रह्मवस्तूला कोणाचं भलं वगैरे करायची सुद्धा इच्छा नाही आहे. ईश्वराला आहे. ईश्वराला ती त्याचा तो इच्छा नाही म्हणता येत. त्याचा हेतूच तो आहे. श्रीमद भागवताच्या पहिल्या महात्म्याच्या श्लोकामधला पहिला श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे. त्याचा हेतूच तो आहे तेवढा. फक्त ईश्वर भूमिकेत तो आल्यानंतर त्याचा हेतूच तेवढा आहे. उत्पत्ती स्थिती लय, बस हे करायचं. अखंड जीवांना त्यांच्या त्यांच्या कर्मांचे भोग भोगण्यासाठी काहीतरी सामग्री द्यायची. हे त्याचं जे कार्य आहे ते त्या सर्वांचा हा हित करणार आहे. जितके जीव निर्माण होतात, मुंगीचं सुद्धा याला हितच करायचं आहे. पण आज ते हित होणार नाही, कारण ती भोगयोनी आहे. ती भोगून तिला संपावी लागेल, संपेल. कदाचित तिला एका योनीप्रती कोटी कोटी फेरे होती, तितके होतील. पण ते झाल्यानंतर अत्यंत उदार असलेला परमात्मा तिला एक वेळा नरदेह देईल. नरदेहात दोन सामर्थ्य देईल. एक सारासार विवेक बुद्धी देईल, एक क्रियमान स्वातंत्र्य देईल, की मी काय केलं पाहिजे तिला कळेल मनुष्य देहात आल्यानंतर. आणि मग तिचं हित होईल. आणि अंतिम हित सर्वांना माहिती आहे. हित अंतिम हित काय? परमात्म्याशी ऐक्यतेत जाणं. मीच परमात्मा आहे. सूक्ष्मात सूक्ष्मतरं तत्वम श्रुती आहे कैवल्योपनिषद. सूक्ष्मात सूक्ष्मतरं तत्वम त्वमेव तत्. तिथे श्रुती संपत नाही, ती अर्धी श्रुती आहे. सूक्ष्मात सूक्ष्मतरं तत्वम अर्धी श्रुती आहे. आणि श्रुती पूर्ण होते त्वमेव तत्, तू तेच आहेस. हे प्रत्येक जीवाला कळणं ही हिताची गोष्ट आहे. आणि ही हिताची गोष्ट परमात्मा करवून देतो. कारण अंतिम टप्पा, अंतिम जागा, अंतिम पायरी फक्त परमात्म्याच्या म्हणजेच सद्गुरूंच्या हातात. परमात्मा आणि सद्गुरू तो भिन्न नाहीच. तो जेव्हा बोधभूमिकेत येतो, ईश्वराला सद्गुरू म्हणतात. बोधभूमिकेत आला की ते सद्गुरू होतात. म्हणून ते फक्त कल्याणाचीच अपेक्षा करतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणतो ना आपण. त्याशिवाय दुसरं त्यांना काही कार्य नाही, धर्म नाही. तेवढंच त्यांचं मूळ कार्य ईश्वराचं किंवा सद्गुरूंचं. सगळ्यांचं भलं करायचं, सगळ्यांचं चांगलं करायचं, आधी सन्मार्गाला लावायचं, साधनेला प्रवृत्त करायचं. साधना परिपूर्ण झाली त्यांना अलगद उचलून जेची क्षणी अनुग्रह झाला तेची क्षणी मुक्त झाला समर्थांची ओवी आहे. त्याला आपल्यासारखं करू जायचं. आपणासारखे करती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरू वाचनी सापडे ना सोय, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. म्हणून स्वभावानेच सगळ्यांचं हित करणार आहे. अशी एक आचार्यांनी अजून एक 2 क्रमांकाचा अर्थ स्वभाव्यः या नामाचा केलेला आहे. 4 क्रमांकाचं नाव आहे या श्लोकामधलं श्रोते हो, जितामित्र. म्हणजे इथे जित अमित्र अशी संधी केलेलं आहे. अमित्र म्हणजे शत्रूंना सुद्धा जिंकणारा, शत्रूंना सुद्धा जिंकणाराच. किती बलवान, धैर्यवान, सामर्थ्यवान, पराक्रमी, अस्त्रशस्त्र जाणणारे, त्यांच्यावरही विजय मिळवणारा रावण, कुंभकर्ण किंवा कंस इत्यादी माहिती. प्रत्येक अवतारात वेगवेगळ्या दुष्टांशी भगवंतांचा सामना झाला, ज्यांनी भगवंतांची स्पर्धा केली. की भगवान त्रैलोक्य नायक आहे असे सगळे म्हणतात, ऋषीमुनी, आचार्य. नाही, आम्हाला व्हायचं आहे. हिरण्यकश्यपूंनी हेच केलं. म्हणून त्यांच्यावरही सुखा विजय मिळवणारा जित अमित्र. सर्व हे त्याच्यावर मित्र आहेत, त्याच्याशी द्वेष करणारे आहेत, त्याच्याशी स्पर्धा करणारे आहेत. म्हणून त्यांना समाप्त करणारा, त्यांना जिंकणारा जित अमित्र हा. म्हणून जितामित्र हे त्याचं नाव आहे. भगवान कृष्ण अवतारातलं उदाहरण म्हणून बघा. कालियाची कथा सगळ्यांना माहिती आहे.
भगवंतांनी कालियाला यमुनेतून निघून जायला सांगितलं, कारण भगवान गोकुळातून वृंदावनला आले. वृंदावनला यमुना आहे, यमुनेत कालिया आहे. आणि कालियाच्या अस्तित्वामुळे तो अत्यंत विषारी सर्प आहे. त्याचं वर्णन असं आहे की कालियाच्या डोहाच्या वरून जरी पक्षी उडत असले तर त्या विषाच्या वाफांमुळे ते मरून जायचे, असं वर्णन आहे भागवतात. पण त्यालासुद्धा दुष्टाला परमात्मा तिथे संपवणार, ठारने मारले, तिथून नाहीसं केलं आहे, घालवून दिलं आहे. त्याच्या मूळ स्थानी रमणक द्वीपामध्ये, रमणक द्वीप, त्या ठिकाणी त्याला जायला सांगितलं. का? यमुना निर्विषम भवेत, असं वर्णन व्यासांनी केलं आहे. मग यमुना त्यामुळे निर्विष झाली. हे सगळं परमात्मा का करतो? जीवांच्या उद्धाराची गती होण्याकरता, जीवांचा उद्धार होण्यासाठी, माझ्या गोपबालकांना इथे आनंदाने स्वेच्छेने विहार करता यावा, यमुनेचं जल प्राशन करता यावं, पिता यावं, आणि म्हणून सर्वांच्या सुखाची व्यवस्था करण्याकरता भगवान त्यांच्यावरती सुद्धा विजय मिळवतो. जिता मित्र त्याला म्हणतात. आणि हे भगवंतांचं ब्रीद आहे. हो, उपनिषदांमध्ये भगवंतांच्या ब्रीद वाक्याविषयी एक श्रुती येते. सर्वेपि सुखिनः सन्तु, सन्तु सर्वे निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हे भगवंतांचं ब्रीद आहे. पण सर्वेपि सुखिनः सन्तु, याच्यात सगळे प्राणी सुखी व्हावे अशी भगवंतांना अपेक्षा आहे. पण जो तो आपल्या कर्माप्रमाणे त्या योनीत जाऊन तेवढे भोग सेवन करून पुढे मुक्तीकडे जाईल. आणि पण सर्वांचंच हित व्हावं, अवघेचे सुखी असावे ऐसी वासना श्रीराम. म्हणून भगवंतांचं हे नाव 4 क्रमांकाचं या श्लोकामध्ये जे आलेलं आहे, जिता मित्र, इतकं आचार्याने चिंतन केलेलं आहे. आता यानंतर 3 नावं क्रमाने अशी आहेत श्रोते हो. त्याचा अर्थ साधारणपणे सर्वांचा सारखा थोडा भिन्नता आहे. एक प्रमोदन, आनंद, नंदन आणि नंद, 4 नावं. ही साधारण यांचा एक गट केला आचार्यांनी. ही सगळी आनंदवाचक नावं आहेत. जो परमात्म्याचा स्वरूप धर्म आहे, सच्चित आनंद, त्याविषयीचं हे आहे चिंतन. जीवाचंही चिंतन त्यात आहे, परमात्म्याचंही आहे, ईश्वराचंही आहे. आधी एक नाव बघू, प्रमोदन. हा याचा अर्थ आनंदवाचक त्याचा धर्म आहे ना, सच्चित आनंद, सतत आनंदातच असणारा, अखंड आनंदात स्थित असणारी ब्रह्मवस्तूत आहे. तिचं स्वरूप धर्मच आहे, स्वरूप धर्मच आहे, सच्चित आनंद ती आहेच. ईश्वराचा विचार करू. ईश्वर हे नेहमी आनंदात आहे. ईश्वराला दुःखी कष्टी तो झाला आहे असं वर्णन कधी कुठे येत नाही की ते दुःखी आहे की कष्टी. तिथेही आनंदच आहे. अवतारामध्ये खरं म्हणजे अखंड आनंदच आहे. पण आपण असं पाहतो की जानकी देवींचं हरण झालं, रावण घेऊन गेले. मग रामांना तर खूप दुःख झालं, खूप विलाप करतात आहे. सीते सीते करतात आहे. आपण सिरियलमध्ये पाहिलं आणि ग्रंथांमध्ये वर्णनही तसंच आहे. मग ते दुःख आहे का, त्या वेदना आहेत का, ते क्लेश आहेत का? नाही, नाटक आहे. पंचदशीच्या नाट्यदीपमध्ये याचे खूप छान वर्णन आहे. एखादा मोठा नट आहे, नटाचंच उदाहरण दिलं आहे, नाट्यदीपच आहे. नट आहे, श्रीमंत आहे, मोठा बंगला आहे, पण त्याला दिग्दर्शक म्हणतो की तुला या चित्रपटात मी घेतला आहे, काही कोटी रुपये साईन केला आहे, तुला ही भूमिका भिकाऱ्याची भूमिका करायची आहे, भीक मागायची आहे, रस्त्यावर बसून भीक मागायची आहे. तो हो मी करील, मला येतो आहे, मला हा अभिनय करता येईल, ॲक्टिंग येईल मलाही. तो उत्तम ॲक्टर आहे, नट आहे. नटाजवळ सगळ्या प्रकारचे अभिनय करण्याची क्षमता असते. ती क्षमता आहे त्याची. तो कधी कुली होईल, कधी भिकारी होईल, कधी दुष्ट खलनायक होईल, कधी नायक होईल, काय होऊ शकतो. तू भूमिका करतो आहे. त्याप्रमाणे ईश्वर जेव्हा अवतार घेतो तो नाटक करतो आहे. म्हणून ईश्वराच्या कर्मांना नाटक किंवा लीला म्हणतात, दिव्य कर्म म्हणतात. आणि पण हे सगळं करताना मी परमात्मा आहे, कधीही विसरत नाही. स्वतंत्रस्य मायमनी तिष्ठती सर्वाधारम. आपला महिमा, कोणती भूमिका तो घेऊ. जानकीसाठी शोध करताना सीते सीते रडतो आहे, पण तरी देखील मी आतून कोण आहे, मी परब्रह्म वस्तू आहे, मी ईश्वर आहे, मी अखंड आनंदात आहे, माझा धर्म सच आनंद आहे, असं ज्याला जाणीव आहे त्याला प्रमोदनः म्हटलं. अखंड आनंदातच असणारा प्रमोदितः. पुढचंही नाव याच संदर्भात याच सारखंच आहे. म्हणून हा 4 नावांचा एक गटच आहे.
पुढचं नावच आनंद आहे, जे ज्याचा स्वरूप धर्मच आहे, त्याचा स्वरूप धर्मच आहे. आनंद, अखंड आनंदात. आनंदो ब्रह्मेती व्यजानात, श्रुतीच आहे, तैत्तिरीय श्रुती आहे. आनंदो ब्रह्मेती व्यजानात, ब्रह्मवस्तू आनंदातच आहे. आणि या वस्तूपासूनच सगळे जीव निर्माण होत असल्यामुळे आनंदेनं जातानी जीवंती, पुढची श्रुती आहे. आनंद म्हणून जीवाला जरी तो दुःख शोक भोगत असला तरी प्रत्येकाला आनंदाचं प्रवाही रूप जे आहे की मला सुख झालं पाहिजे नेहमी. कोणताही जीवाला असं कधीही वाटत नाही की मला दुःख व्हावं. अगदी सोपं साधं वा प्रत्येक कृतीमध्ये आपल्याला असं वाटतं की मला जास्तीत जास्त सुख मिळालं पाहिजे. कुठे घरी दारी बाजारात कुठेही मला अखंड सुख पाहिजे, मला थंड वारं पाहिजे. माझ्यासमोर कूलर, मी कुठे एखाद्या ठिकाणी गेलो तर कूलरसमोर बसायचं, पंख्याखाली जास्तीत जास्त सुख व्हावं ही प्रत्येकाचीच अपेक्षा असते. कारण आनंद आपलं रूप आहे, आपण परमात्मा रूपच असल्यामुळे त्याचं नाव आहे आनंद. एक हे निर्गुण निराकार वाचकही आहे, ईश्वर वाचकही आहे, अवतार वाचकही आहे. जेव्हा जेव्हा ज्या भूमिकेत तो येईल, निर्गुण निराकार भूमिकेत आनंदच आहे, ईश्वर भूमिकेतही आनंद आहे आणि अवतार भूमिकेतही आनंदच आहे. आणि त्यामुळे त्याचं नावच आनंद असं आहे. सच्चित आनंद, तिन्ही एकच. आणि त्याप्रमाणे ब्रह्मचैतन्य महाराजांचा आपल्याला त्याच्याकडे पाहून आपल्याला उपदेश आहे, आनंदात असावे, आळस भय द्वेष दूर सारावे, हाच सुबोध गुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे. आळस भय द्वेष टाळले की आनंदच आनंद आहे, असं ब्रह्मचैतन्य महाराजांच्या ज्या आर्या ज्यांनी केल्या आहेत त्यात वर्णन आहे. प्रमोदन हा, आनंद हा आणि नंदन हा आणि पुढे नंद हा, अशी 4 नावं एकाच छटेची आहेत. पुढचं नाव आहे 7 क्रमांकाचं या श्लोकातलं, नंदन. थोडी छटा वेगळी आहे. पहिली 2 नावं प्रमोदिता, आनंदा, त्याच्या आनंदाविषयी आहे. आता नंदन हे नाव सर्वांना आनंदित करणारा, सर्वांना आनंदित करणारा, त्या जीवाला त्यांचे भोग भोगण्याकरता योनी देतो, जीवांना ते भोग भोगून संपवण्याची संधी देतो, म्हणून आनंदाकडे ते जातील म्हणून त्यांनाच आनंदितच करणारा. कृष्ण अवताराविषयी असं एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे की भगवान गोकुळात आले स्वेच्छेने. वास्तविक त्यांनी अवतार म्हणजे जन्म घेतला आहे वसुदेव देवकींच्या पोटी कंसाच्या कारागृहात पथरेला, पण स्वेच्छेने गोकुळात आले म्हणून तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला आहे. बहुतेक कीर्तनकार गोपाळकाळ्याच्या कीर्तनाला घेतात. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा. कारण बाळकृष्ण नंदागिरी आनंदल्या नरनारी, आनंद शब्द तिथे आहे. नंदन, मग कृष्णाच्या लीला आपण खूपदा ऐकल्या असतील, गोकुळातल्याही आणि वृंदावनातल्याही. त्यांनी सगळ्यांना सौख्य दिलं, सगळ्या गोपींना दिलं, गोपाळाने दिलं. नंदबाबांना अखंड आनंद, यशोदेला तर वात्सल्य भावाने इतका आनंद, रोज रोज रोज. यमुनेला आनंद दिला, कालियाला आनंद दिला, सगळ्यांना दुष्टांनासुद्धा आनंदच दिला. याच्या दर्शनानेच सगळे धन्य होत असत. हे लहान लहान जे असुर आले, कंसाने पाठवलेले शकटासूर, बकासूर इत्यादी अघासूर, हे सर्व शेवटी आनंदातच विलीन झाले. भगवंतांचा स्पर्श झाला ना सगळ्यांना. म्हणून नंदनो शब्दाचा सर्वांना आनंद देणारा. गोपींवर तर कायच प्रेम भगवंतांचं, गोपींचं भगवंतांवर अन्योन्य संबंध आहे प्रेमाचा खूप. म्हणजे भक्ती कशी करावी, अनन्य भक्ती कशी करावी याचं वर्णन करताना नारद महर्षींनी भक्तिसूत्रात म्हटलं आहे, यथा ब्रजगोपिकांना, म्हणजे गोकुळातल्या गोपींसाठी भक्ती करावी. कारण भगवंतांना इतका आनंद देतात आणि सर्वात जास्त आनंदाचा उच्चांक भगवान रासलीलेच्या प्रसंगी गोपींना अनुभव म्हणून देतात. त्यांच्या कात्यायनी व्रताची समाप्ती होऊन गेलेली आहे वगैरे प्रसंग आहेत भागवतात. पण त्यांना अत्यंत आनंदित करणारा इतकंच नव्हे, सर्वांचा उद्धारही करणारा. एकनाथी भागवतामध्ये नाथांनी असं वर्णन केलं आहे, प्रभू रामचंद्र इतरांना आनंद देताना त्यांना उत्तम गतीसुद्धा देतात. त्याचं वर्णन करताना एक ओवी आहे नाथ भागवतामध्ये, अयोध्येपासून लंकेपर्यंत वृक्ष वल्ली पाषाण पर्वत,
वृक्षवल्ली पाषाण पर्वत तृणादी जीव समस्त उद्धरी श्री रघुनाथ निज लीले अशी ओवी आहे नाथ भागवतात. या सर्वांचा उद्धार म्हणजे आनंद स्थितीलाच दिलं यांना. अयोध्येपासून लंकेपर्यंत प्रभू रामचंद्र वनवासात पायी गेले हो. भगवत पितृआज्ञा पालन करण्याकरता वनवासात जाताना हे सगळे भेटले त्यांना. अयोध्येपासून लंकेपर्यंत भगवान गेले, पायी गेले. पायी गेले, कुठे रथ नाही, घोडा नाही, हत्ती नाही, काय नाही, पायी. ते लक्ष्मणजी आणि जानकी देवी पायी पायी आहेत सगळे. आणि अयोध्येपासून लंकेपर्यंत वृक्षवल्ली पाषाण पर्वत, झाडं वेली दगड, पाय ज्याच्यावर पडायचे ते पर्वत मोठे, त्याच्यावरच चालले पुष्कळ पर्वतांवरून. चित्रकूट पर्वतावर तर किती दिवस होते बरोबर रामचंद्र. स्वलीले आपल्या स्पर्शाने सर्वांचा तृणादी जीव तृण म्हणजे गवत, तृणादी जीव हे जीवच आहेत. म्हणजे इथे फक्त अंतःकरण नाही आहे, अचेतन आहेत, पण हे जीवच आहेत. हे जीव मानलेत, हे योनीच आहेत. या गवतसुद्धा योनीच आहे. एक 84 लक्ष योनींमधला प्रकार आहे. सर्वांचा उद्धार भगवंतांनी केला, त्यांना आनंदाच्या स्थितीत नेऊन ठेवलं. म्हणून नंदन म्हणजे सर्वांनाच आनंदित करणारा असा अर्थ आचार्यांनी केला आहे. कोणत्या अवताराविषयी आपण करा, गुहक आहे, शबरी आहे, सुग्रीव आहे, अनेक ऋषी आहेत, नद्या आहेत, पर्वत आहेत, सरोवर आहेत. या सर्वांना आनंद आनंद आनंदच भगवान देत गेले, त्यासाठी अवतार धारण केले. म्हणून भगवंतांचं हे नाव 7वं नंदन म्हणजे अगदी सर्वांना आनंदित करणारा असा अर्थ आचार्यांनी केला आहे. पुढचाही नाव 8 क्रमांकाचं नंद असं आहे. नंद हा शब्द आनंदच्या विरुद्धचा आहे. आनंद नंद, नंद विरुद्ध आनंद किंवा आनंद विरुद्ध नंद. आनंद शब्दाचा अर्थ आहे सर्व प्रकारच्या समृद्धींनी संपन्न. सर्व प्रकारच्या समृद्धींनी संपन्न याचा अर्थ सर्व प्रकारच्या वैषयिक सुखांनी संपन्न असा जो जीव आहे त्याच्या विरुद्ध नंद म्हणजे ज्याच्याजवळ वैषयिक सुखाचा अभाव आहे असं आचार्यांनी वर्णन केलं आहे. सगळ्या प्रकारचे पंचविषय, वैषयिक सुख पंचविषय, शब्दस्पर्श रूप रसगंध, हे जीव नेहमी संपर्कात येतो, भोगतो, तरी तृष्णा जात नाही. परमात्म्याजवळ या सर्व तृष्णेचा अभाव आहे आणि त्यामुळे त्याचं नाव नंद असं आहे. आनंदाच्या विरुद्ध नंद. आनंद म्हणजे सर्व भोगांचा समृद्धीने संपन्न असलेला वैषयिक सुख भोगणारा असा जीव आहे. 5 विषय, 5 ज्ञानेंद्रिय याचा अभाव जिथे आहे. म्हणून भगवंतांचं नाव त्वम गुणत्रयातीतः, त्वम इंद्रियातीता, ती इंद्रियच नाही तिथे भोगायला वगैरे. म्हणून त्या अर्थाने हे नाव आहे नंद. ह्याप्रमाणे श्रोते हो, मागची 4 नावं जी आपण ऐकली, प्रमोदनः, आनंदः, नंदनः आणि नंदः, ही साधारण एका आनंद शब्दविषयक असलेली सगळी वेगवेगळ्या छटा, पण आचार्यांनी खूप बहार केल्या अर्थांची, वेगवेगळे अर्थ समजावून सांगितले. आपण थोडक्यात ते पाहण्याचा प्रयत्न केला. 9 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे सत्यधर्म. सत्यधर्म. सत्यधर्म याचा अर्थ भगवंतांचं आचरण. अवतार जेव्हा घेतात, ईश्वर तर सत्यवचनी आहेत, सत्य संकल्पाचा दाता ईश्वर म्हणतात. त्याचा प्रत्येक संकल्प सत्यच असतो. सत्याचा अर्थ तो कधीही वृथा होत नाही, म्हणजे पूर्ण होत नाही असं होतच नाही. त्यांनी संकल्प करावा आणि तो पूर्ण व्हावा, त्याला सत्य संकल्प म्हणतात. सामान्य आपलं माणसांचं असं नाही आहे. आपण हे व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये लहान मोठे पुष्कळ गोष्टी ठरवतो, इच्छा असते आपल्याला, आपण ठरवतो, संकल्पही करतो, पण सगळ्या गोष्टी आपल्या पूर्ण होतील असं सांगता येत नाही. काही होतात पण सगळ्या नाही होत. पण ईश्वराचं असं नाही आहे. तो जेवढ्या इच्छा करतो त्या सगळ्या इच्छा, ज्यांना संकल्प म्हणतात, परमात्म्याजवळ वास्तविक इच्छा नाही आहे, त्याच्या इच्छांना संकल्प म्हणतात. आणि त्या ते संकल्पाविषयी बोलताना सगळ्या ग्रंथात हे नाव येतं आहे सत्य संकल्प आहे. म्हणजे त्याचा संकल्प कधी खोटा नाही होत, तो खराच होतो. तर त्याच्या मनात जो येतो तो. आणि त्याचं वर्णन करताना त्याचं वर्णनच हे आहे भागवतामध्ये. सत्यव्रतम सत्यपरं त्रिसत्यम सत्यस्य योनि निहतंच सत्ये सत्यामृतत्वाम अमृतस्य सत्यम सत्यात्मतात्वाम शरणं प्रपद्ये. हे ब्रह्मदेवांनी केलेलं भगवंतांच्या जन्माच्या आधी
ज्या भगवान गर्भरूपाने तिथे वसुदेवाच्या अंतःकरणात गेले, मग देवकीच्या गर्भात त्यांचं तेज गेलं, त्यावेळेला ब्रह्मदेवांना कळलं की आता अवतार घेणार आहे. सत्यव्रतम सत्यपरं त्रिसत्यम, सर्व सत्य सत्य शब्द त्या ठिकाणी आहे. सत्यस्य योनिं निहतंच सत्ये, सत्यस्य सत्यामृत सत्य नेत्रम, सत्यात्मका त्वां शरणं प्रपद्ये. सगळं सत्य सत्य सत्यच. श्रीमद भागवताच्या पहिल्या श्लोकात जन्माद्यस्य यतः हा जो श्लोक सुरू होतो, जन्माद्यस्य यतोन्वित आणि तत्शांत चार्थेष्वभिज्ञ स्वराट, शेवट कुठे आहे माहिती आहे? सत्यम परं धीमहि. त्या सत्यवस्तू परमात्म्याचं आम्ही ध्यान करतो, असा तो श्लोक संपतो. सत्यवस्तू, सत्यधर्म असलेला सत्यवस्तू, ज्याचे सच्चिदानंदत्वही आणि ज्ञान वैराग्य हे सगळे धर्म हे सत्य कधी न बदलणारे आहेत. असं कधी वर्णन येईल का की भगवंतांचे धर्म सच्चित आनंद बदलले आता? असं नाही होऊ शकत. असे धर्म ज्याचे बदलत नाहीत त्यालाच तर परमात्मा म्हणतात. सत्यम परं धीमहि, त्या सत्यवस्तूचं ध्यान करायचं आहे. म्हणून त्याचे ज्ञान वैराग्य 6 गुणांनी युक्त आहे ना परमात्मा. ईश्वराचं वर्णन ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंतू. हे त्याचे गुण माऊलींनी वर्णन केले आहेत. ह्या 6ही गुणांमध्ये सुद्धा कधी बदल होत नाही की परमात्म्याजवळचा बा आता ज्ञान गुण निघून गेला, नाही होऊ शकत. ऐश्वर्य केलं, नाही होऊ शकत, कारण सत्य आहेत ते धर्म. हे त्याचे ज्ञान वैराग्य आदी धर्मच मानले आचार्यांनी. हे सुद्धा जसे आहे तसेच, युग कोणता असो, अवतार कोणताही असो, परमेश्वराचे ईश्वराचे जे धर्म आहेत त्या अवतारात सगळे तसेच येतात. कारण अवतार आणि ईश्वरामध्ये तसा फरकच नाही आहे. स्वेच्छेने तो देह धारण करतो एवढाच फरक आहे. म्हणून त्याचे सच्चिदानंदत्व हे ज्ञानवैराग्य हे सत्य आहेत, सत्य आहेत, सत्य आहेत. म्हणून तुकोबारायांना हे 3 कालीन आहे. हो, भूत भविष्य वर्तमान कालीन आहे, न बदलणार आहे. म्हणून सत्य म्हणतात त्याला. याच्या विरुद्ध शब्द वृथा आहे किंवा असत्य, वृथा, मिथ्या म्हणतात त्याला. असा नाही आहे परमात्मा. सत्य धर्मांनी युक्त आहे, म्हणून त्याचं नाव सत्य धर्म असं आहे. 9 क्रमांकाचं. 10 क्रमांकाचं नाव भगवंतांचं आहे त्रिविक्रम. हा 3ही लोकांवरती ज्याची सत्ता चालते, किंवा त्रिविक्रम हा 3ही लोकांना जिंकणारा. पहिला संदर्भ आचार्यांनी दिलेला आहे, वामन अवताराचा संदर्भ आहे. वामन अवताराची कथा तर विस्ताराने आपल्याला नाही पाहिजे, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. भगवंतांनी बलिराजाच्या 100व्या अश्वमेध यज्ञाच्या वेळी प्रवेश केला. त्याआधी कश्यप आदितीच्या पोटी जन्म घेतला, व्रतबंध झाला आणि मग आले. आणि तो म्हणतो की माग, मी त्रैलोक्याचा स्वामी आहे, त्याच्याकडे इंद्रपद आहे सध्या, तो स्वर्गाचा राजा आहे, हे बटू माग. भगवान काही मागत नाही, पण एका मागण्याने भगवंतांनी त्रैलोक्य जिंकलं. आचार्यांनी संदर्भ त्या अवताराचाच दिला आहे. पदानी त्रीणी दैत्येंद्र संमितानी पदा मम, असा श्लोक आहे. हे राजा बली, माझी 3 पावलांनी व्याप्त होईल इतकी जमीन मला हवी आहे. मग तो मोठा झाला, विराट रूप धारण केलं. एका पावलांनी ही पृथ्वी म्हणजे मृत्यूलोक त्यांनी पूर्ण झाकला, एकानी स्वर्गलोक म्हणजे देवलोक झाकला, आणि एकानी मग शेवटी पाताळात त्याला ढकललं, पाय ठेवला. स्वर्ग मृत्यू पाताळ 3ही लोकांवर ज्यांनी 3 लोकात म्हणजे 3 लोकांवर विक्रम करून ज्यांनी जय मिळवला, ही वामन अवताराचा संदर्भ दिला आहे. म्हणून त्याचं नाव त्रिविक्रम. अजून एक आचार्यांनी संदर्भ दिला आहे. गुण 3 आहेत, सत्व रज तम. आणि ईश्वराजवळ हे 3ही गुण नाहीत, तम गुणत्रयातीत. आपण असं म्हणतो की त्याची काया शुद्ध सत्वगुणी आहे, पण तो शुद्ध सत्वगुण म्हटला आहे, दुसरा सत्वगुणी नाही. तो बंधनात न टाकणारा जो सत्वगुण असतो तो शुद्ध सत्वगुण असतो, तो बंधनातही टाकत नाही. नाहीतरी 3ही गुणांचं बंधनच असतंय. सत्वम रजस्तमैती गुणा प्रकृती संभवा निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम. भगवान गीतेत बोलले 3ही गुणांचं बंधन होतं, पण भगवंतांजवळ ते पूर्ण त्यांचा तनुच, पूर्ण भगवंतांचा त्रमो हा शुद्ध सत्वगुणाचा आहे. शुद्ध सत्वगुण बंधनात न टाकणारा, न पडणारा, म्हणून तो गुणत्रयातीत.
तम अवस्थात्रयातीत अशी त्याची वर्णनं जी येतात. 3 पावलं जमिनींनी सगळं विश्व व्याप्त करणारा, स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही व्याप्त करणारा, म्हणून त्याचं एक नाव त्रिविक्रम आहे असं आचार्यांनी वर्णन केलं. अशा 2 छटा गुणांच्या बाबतीत 3 गुणांवर विजय मिळवणारा आणि स्वर्ग मृत्यू पाताळ यांच्यावर दोन्ही 3 आहेत, म्हणून विक्रम पराक्रम या अर्थाने विजयी झाला, पराक्रम केला. याप्रमाणे हे 10 क्रमांकाचं नाव त्रिविक्रम या श्लोकामधलं आहे. याप्रमाणे श्रोते हो, आज आपण श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रातल्या 56व्या श्लोकाचा विचार केला आहे. 10 नावं त्यात आहेत. एकदा पुन्हा श्लोक म्हणू आणि थांबू. अजो महार्ह स्वाभाव्यो जितामित्र प्रमोदनः आनंदो नंदनो नंदः सत्यधर्मात त्रिविक्रमः. असा हा श्लोक 10 नावं असलेला आपण यथामती यथाशक्ती त्यावरती चिंतन केला आचार्यांच्या भाष्यानुसार. म्हणताना, वाचताना, पाठ करताना असे अर्थ आपण जर लक्षात ठेवले तर आपली भगवंताविषयी, ईश्वराविषयीची श्रद्धा वृद्धिंगत होते. श्रद्धा आहेच आपल्या सर्वांजवळ. विष्णू सहस्रनाम जे म्हणतात त्यांना श्रद्धा आहेच, पण ती वाढते, वृद्धिंगत होते. आणि ईश्वर किती मोठा आहे, आपण किती लहान आहोत याची जाणीव होत असते. म्हणून ते नित्य पठणात आपण ठेवत आहात. याप्रमाणे आज जे चिंतन झालं हे सगळं मी परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी, भगवान श्री गोपालकृष्णांच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.